नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये। मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती, तसेच आपले विविध सण, व्रत, वैकल्य, स्वामींच्या काही गोष्टी, कथा याबद्दल माहिती सांगत असते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा का करतात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करण्याची पद्धत याबद्दल जाणून घेणार आहोत। त्याआधी सुरुवातीला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे माझे रोजचे व्हिडिओ आलेले सर्वात आधी तुम्हाला पाहायला येतील। श्री स्वामी समर्थ, स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस आनंदात सुखी समाधानी जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण मुजरा का करतो। श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा, नमस्कार किंवा वंदन करण्यामागे अनेक श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक कारणे आहेत। मुजरा करणे ही त्यांच्याप्रती असलेला आदर आणि समर्पण व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। ईश्वरी अवतार, भक्तांच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेय महाराजांचे त्रिमूर्तीचा अवतार म्हणजे चौथे अवतार मानले जातात। त्यामुळे त्यांना ईश्वर समान मानून मुजरा केला जातो। अखंड भक्ती आणि श्रद्धा, मुजरा करताना भक्त त्यांच्या ठायी असलेली अखंड भक्ती, निष्ठा आणि अनन्य भाव व्यक्त करतात। महाराजांनी दिलेल्या उपदेशांप्रती आणि त्यांच्या अस्तित्वाप्रती आदर दर्शविला जातो। मुजरा केल्याने महाराज प्रसन्न होतात आणि ते भक्तांना आशीर्वाद देतात, संकटापासून त्यांचे संरक्षण करतात अशी दृढ श्रद्धा आहे। मुजरा करणे हे मी तुमच्या चरणाशी लीन आहे हे दर्शवते। याचा अर्थ असा की भक्तांनी आपले संपूर्ण जीवन महाराजांना समर्पित केले आहे आणि ते महाराजांच्या कृपेवर अवलंबून आहेत। अनेक भक्त केवळ मुजरा न करता साष्टांग दंडवत घालतात, ज्यामध्ये संपूर्ण शरीर भूमीला स्पर्श करते। हे सर्वांगीण समर्पण आणि नम्रता दर्शवते। थोडक्यात सांगायचे तर मुजरा करणे हे परमेश्वराचे रूप मानून महाराजांना आदर देण्याचा, त्यांची भक्ती करण्याचा, त्यांच्याकडे आशीर्वाद मागण्याचा आणि त्यांच्या चरणी शरण जाण्याचा एक पारंपरिक आणि भावनिक मार्ग आहे असे आपण मानू शकतो। तर आता श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण कसा मुजरा करायचा आहे बघा। नाक घासून मुजरा करायची पद्धत आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना किंवा अन्य देवांना नाक घासून मुजरा करणे याला दंडवत किंवा साष्टांग नमस्काराचा एक भाग मानला जातो। या पद्धतीत अत्यंत लीनता आणि शरणागतीचा भाव असतो। हा मुजरा करण्याची पद्धत साष्टांग नमस्कार प्रमाणेच असते, पण त्यात कपाळासोबत नाक जमिनीला घासतो। जमिनीवर पालथे होणे, महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर किंवा पादुकांसमोर शांतपणे जमिनीवर पालथे होणे, तसेच आपले पूर्ण शरीर जमिनीला स्पर्श करेल याची खात्री। कपाळ, छाती, दोन्ही हात, दोन्ही गुडघे आणि पाय जमिनीला टेकलेले असावेत। हात जोडून दोन्ही हात पुढे महाराजांच्या दिशेने ठेवावे आणि नमस्काराच्या स्थितीत ठेवावे। या दंडवत स्थितीत असताना कपाळ जमिनीला टेकून हळूच आपले नाक जमिनीवर किंवा आसनावर थोडेसे पुढे मागे घासावे। या क्रियेतून अत्यंत नम्रता आणि आपला अहंकार गळणे आणि पूर्ण आपण शरीर आपल्या स्वामींना शरणागती करतो असे आपण मानतो। नामस्मरण ही क्रिया करताना किंवा दंडवत अवस्थेत असताना श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार आपण आपल्या मनात करायचा आहे। तसेच उठताना थोडा वेळ शांत राहून महाराजांचे स्मरण केल्यानंतर हळूवारपणे उठून बसावे किंवा उभे राहावे। नाक घासणे ही क्रिया भक्तिभाव आणि लीनता दर्शवण्यासाठी केली जाते। जमिनीवर घासण्याऐवजी भक्त कधीकधी कपाळ आणि नाक जमिनीला टेकून नंतर ते हळूच पुढे मागे हलवतात। ही क्रिया म्हणजे अहंकार दूर करण्याची आणि महाराजांच्या चरणी पूर्णपणे शरण जाण्याची आपल्या महाराजांबद्दल आपल्या मनातील भावना दर्शवते। हा मुजरा पूर्ण समर्पण दर्शवतो, म्हणून तो करताना आपली भावना शुद्ध आणि एकाग्र असणे गरजेचे आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मित्रांनो, नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।